नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण सोऱ्यामध्ये म्हणजेच या शेवग्यामध्ये केळी टाकून अतिशय अप्रतिम आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल. अतिशय युनिक अशी ही रेसिपी आहे. चला मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर ही रेसिपी बनवण्याकरता पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला 2 पिकलेली केळी लागणार आहेत. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पिकलेली केळी शिल्लक असतातच, तर त्यापासून तुम्ही ही मस्त रेसिपी बनवू शकता. तर पहा, आपल्याला सर्वप्रथम ही पिकलेली केळी सोलून घ्यायची आहेत. याची साल आपण काढून घेऊया. पहा, इथे आपण दोन्ही केळी व्यवस्थित अशी सोलून घेतलेली आहे आणि कट करून घ्यायची. आता ही कट केलेली केळी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं. याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पहा, यामध्ये आपण पाणी किंवा दूध वगैरे काहीही न घालता अशीच केळीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. पहा, छान एकसारखी पेस्ट तयार झालेली आहे. आता लगेचच ही पेस्ट आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. सर्व पेस्ट आपण बाउलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. त्याचसोबत चवीनुसार थोडंसं लाल तिखट घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. तिखट तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त घालू शकता. मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले पहा, यामध्ये आपण अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता यानंतर काय करायचे, आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल. 1 चमचाभर यामध्ये तेल घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तेल घातलं, आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. तर इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करत यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि एका हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त बेसन पीठ घालू नका, तर जेणेकरून यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाहीत. थोडं थोडं करत जसं जसं यामध्ये बेसन पीठ मिक्स होईल तसं ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर टोटल आपल्याला किती बेसन पीठ लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता सुरुवातीला आपण अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आणि आता उरलेलं थोडं थोडं करत यामध्ये बेसन पीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळी वगैरे राहता कामा नये. तर मंडळी, ही रेसिपी अतिशय भन्नाट आहे. तुम्ही याआधी कधीच केली नसेल. एकदा जर बनवून पाहाल नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवून खाल. तर पहा, सुरुवातीला आपण 1 वाटी बेसन पीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर पहा, इथे आपण आतापर्यंत 1 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे आणि हे पीठ मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन बेसन पीठ घालण्याची गरज आहे. तर इथे पहा, मी परत एकदा 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. थोडं थोडं करतच जशी गरज पडेल तसं बेसन पीठ ॲड करत जायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी बघा बेसन पीठ टाकलं आणि पुन्हा त्यातलंच राहिलेलं अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया. इथे आपण टोटल मिळून 2 वाट्या बेसन पीठ वापरलेलं आहे आणि आता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे. पीठ आणखीन जर असं ओलसर दिसतंय, त्यामुळे पुन्हा अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे पहा, आपण साधारणतः 2.5 वाट्या बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि छान असं हे पीठ मिळवून घेतलेलं आहे. पहा, या स्वरूपाचं आपलं फायनली पीठ तयार झालेलं आहे. जसे आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीची हे पीठ तयार झाली पाहिजे. आता यावरती तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं थोडंसं याला मळून घ्यायचं आहे. केळीमुळे याला जरा चिकटपणा येतो, त्यामुळे तेल टाकायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही. इथे मला पहा, टोटल 2.5 वाटी बेसन पीठ लागलेलं आहे. तुम्ही जर केळी लहान मोठी वापरली तर त्यानुसार तुम्हाला बेसन पिठाचे प्रमाण कमी जास्त लागू शकतं. पहा, आपण हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे. जसं आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीची आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटाकरता ही पीठ म्हणजे ही कणिक भिजण्याकरता ठेवून द्यायची आहे. आणि इकडे पहा, आपण काही साहित्य घेतलेलं आहे, जसे की डाळ, मक्याचे पोहे, सुक्या खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. आता झाऱ्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत अगदी खमंग असे हे शेंगदाणे आपण तळून घेऊया. पहा, झाऱ्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने तळून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे छान तळले गेले की आपल्याला लगेचच तेलामधून बाहेर काढता येतात.
पाहू शकता इथे शेंगदाणे मस्त कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत. आता याला लगेचच तेलामधून निथळून काढून घेऊया. यानंतर आपल्याला सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा असेच तळून घ्यायचे आहेत. मस्त याला चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मस्त असे हे सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. पहा इथे हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा छान चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेतलेला आहे. आता याला सुद्धा लगेचच तेलामधून काढून घेऊया. व्यवस्थित झाऱ्यामधून निथळून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण डाळवं म्हणजे डाळीसुद्धा छान लालसर होईपर्यंत तळून घेऊया. इथे डाळीसुद्धा अगदी मस्त लालसर असे तळले गेलेले आहेत. यानंतर आपल्याला लसूणसुद्धा तळून घ्यायचा आहे. तर बघा 7-8 लसणाच्या पाकळ्या सालीसकटच ठेचून घ्यायलेल्या आहेत. जरा ओबडधोबड ठेचून घेतल्या होत्या. त्यालासुद्धा मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. पहा लसूण अगदी मस्त लालसर असं झालेला आहे. आता लगेचच याला आपण तेलामधून काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत. बघा तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी मस्त असे आपले मक्याचे पोहे फुललेले आहेत. छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे. असे छान फुलले गेले की लगेचच तेलामधून हे पोहे निथळून काढून घेऊया. तर पहा इथे आपण हे सर्व जिन्नस तळून घेतलेलं आहे. आता आपलं हे पीठ असं ना बेसन पीठ भिजवलेलं पहा किती मस्त व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. आता लगेच याचे आपल्याला 2 गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि याला सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे. असा उभ्या आकारामध्ये 2 गोळे बनवून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे सोऱ्या म्हणजे शेवगा. तर काही भागामध्ये याला शेवगा म्हणतात तर काही भागामध्ये सोऱ्या म्हणतात. तुमच्याकडे याला सोऱ्या म्हणतात की शेवगा म्हणतात किंवा मग आणखीन काही म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा यामध्ये मी शेवची तक्ती घातलेली आहे. तर जी मोठी शेवची तक्ती असते ना ती घालायची आहे आणि संपूर्ण सोऱ्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे पीठ होतं ते पीठ यामध्ये घालायचं आहे आणि सोऱ्या व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे. तर याची आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे. तर ही शेवची तक्ती आहे ना जी खरखरीत बाजू असते या तक्तीची ती बाहेरच्या बाजूला करायची आणि जी सॉफ्ट असते ती आतल्या बाजूला करायची म्हणजे शेव छान अशी पडते. तर याच तेलामध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे. तर मोठी शेव पाडून घेतोय आपण. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. तर शेव पाडताना पहा तर याचा वेडा घालायचा नाही किंवा एकावरती एक शेव पाडायची नाही. अशी सोऱ्यामधून शेव बाहेर काढून घ्यायची आणि मग तोडून घ्यायची आणि हिला छान अशी मध्यम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे. जर तुम्ही शेवचा वेडा घातला किंवा मग एकावरती एक जर शेव पाडली तर मग शेव कुरकुरीत होणार नाही, व्यवस्थित अशी तळली जाणार नाही. त्यामुळे अशी सिंगल लाईनमध्ये ही शेव मस्त कुरकुरीत लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मध्यम गॅसवरती तळून घ्यायची जेणेकरून शेव मस्त अगदी कुरकुरीत अशी होईल. तर इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण तर ही शेव केळीपासून बनवतोय मग ही शेव नरम पडेल किंवा कुरकुरीत होणार नाही. तर असं अजिबातच होणार नाही. तुम्ही मी सांगितलेलं परफेक्ट प्रमाण आणि पद्धत वापरून पहा शेव मस्त 100% कुरकुरीतच होईल. पहा मस्त आपण छान लालसर सोनेरी रंग येईपर्यंत ही शेव तळून घेतलेली आहे. लगेचच तिला तेलामधून व्यवस्थित अशी निथळून काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपण संपूर्ण एक गोळा जो सोऱ्यामध्ये भरलेला आहे ना त्याची शेव पाडून घ्यायची आहे. मस्त शेव लालसर होईपर्यंत तळून घ्यायची. शेव मध्यम फ्लेमवरतीच तळून घ्यायची जेणेकरून ती छान कुरकुरीत अशी होईल. अजिबात नरम वगैरे पडणार नाही. पहा मस्त असं याला लालसर सोनेरी रंग आला की लगेचच शेव तेलामधून व्यवस्थित निथळून काढून घ्यायची आहे आणि थंड होण्याकरता ठेवून द्यायची. शेव थंड झाल्यानंतर आणखीनच छान कुरकुरीत अशी होते. पहा आपण याच पद्धतीने हे संपूर्ण शेव मस्त लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहे. बघू शकता अगदी छान कुरकुरीत अशी आपली ही मोठी शेव इथे तयार होते. जेव्हा शेव एका बाजूने तळली जाईल तेव्हाच तिला पलटी करून घ्यायची आणि दुसरी बाजू तळून घ्यायची म्हणजे शेवला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगसुद्धा छान एकसारखा येतो. तर पहा इथे आपण ही संपूर्ण शेव याच पद्धतीने तळून घेतलेली आहे. आता लगेचच याला तेलामधून काढून घेऊया. यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा सोऱ्या घ्यायचा आहे. आता याची तक्ती बदलायची. जी पापडी बनवायची तक्ती असते ना ती तक्ती यामध्ये घालायची आहे आणि आता सोऱ्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि हा राहिलेला एक गोळा आहे तो या सोऱ्यामध्ये टाकून बंद करून घेऊया आणि आता याची आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे. तर याच तेलामध्ये आपण पापडीसुद्धा अशीच तळून घेऊया. तर बघा जशी आपण शेवची लाईन सिंगल लाईनमध्ये पाडून घेतली होती तशीच पापडीसुद्धा सिंगल लाईनमध्ये पाडून घ्यायची आणि तळून घ्यायची आहे.
याचा सुद्धा आपल्याला एकावरती एक असा वेढा घालायचा नाही. सिंगल लाईनमध्येच बघा अशी रिबनसारखी ही पापडी पाडून घ्यायची आणि छान मध्यम गॅसवरती लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. पापडीसुद्धा अगदी मस्त कुरकुरीत अशी तयार होते. एक बाजू छान अशी तळली गेली, तेलावरचे बुडबुडे कमी झाले की मगच ही पापडी पलटवून घ्यायची आणि तळून घ्यायची. गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका, नाहीतर मग पापडी पटकन अशी तळली जाते. तिला कलर तर येतो परंतु ती कुरकुरीत होत नाही. त्यामुळे मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायचे. पहा मस्त अशी आपली पापडी तळली गेली. याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे. लगेच आपण ती तेलामधून काढून घेऊया आणि याच पद्धतीने संपूर्ण पापडी तळून घ्यायची आहे. पहा इथे आपण संपूर्ण शेव पापडी तळून घेतलेली आहे. त्याचसोबत थंड करूनही घेतलेली आहे. बघा आता मी तुम्हाला शेव मोडून दाखवते. पाहिलेत ना, आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की शेव पापडी अगदी छान कुरकुरीत अशी झालेली आहे. मी सांगितलेलं योग्य प्रमाण वापरून पहा, नक्कीच शेव खूप छान कुरकुरीत होते. संपूर्ण शेव आणि पापडी अशी तोडून घ्यायची आहे. पहा मस्त असं आपल्या केळीची शेवपापडी तयार झालेली आहे. आता सुरुवातीला तळून घेतलेलं सर्व जिन्नस आपल्याला यावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या अस्सल मराठमोळ्या घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच भन्नाट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. पहा छान मिक्स करून घेतलं. आता सर्वात शेवटी आपल्याला यावरती थोडंसं लाल तिखट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मस्त असा आपला चटपटीत केळीचा शेव चिवडा इथे तयार झालेला आहे. अतिशय भन्नाट रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा. थोड्याशा तरी प्रमाणामध्ये एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते. अतिशय मस्त अशा केळीचा फ्लेवरचा इथे आपला शेव चिवडा तयार झालेला आहे. चवीला अगदी भन्नाट लागतो. महत्त्वाचं म्हणजे अगदी महिनाभर टिकतो. तुम्ही एकदा बनवून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला बाय बाय.